करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनाने कोलमडले आहेत, तर शिवसेनेच्या पक्षातील नेत्यांचे फोन टॅप होत आहेत असा दावाही सामनातून करण्यात आलाय। भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नाही असं सामनातून म्हटलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। सामनामध्ये एकनाथ शिंदेंवर आगपाखड करण्यात आलेली आहे। भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवू असं सांगितलं होतं, पण ते वचन पाळलं नाही असं म्हटलेलं आहे आणि शिवसेनेच्या पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत। मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडा लेख लिहा ना। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल। अत्यंत धक्कादायक बातमी आहे। सामनामध्ये गौप्यस्फोट करण्यात आलाय। सामनामधल्या रोखठोकमध्ये असं म्हटलंय की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे ते मनाने खचलेले आहेत, कोलमडलेले आहेत। शिवसेनेच्या पक्षातले नेत्यांचे फोन सुद्धा टॅप होत आहेत असा दावा सामनातल्या रोखठोकमध्ये करण्यात आलाय। आणि इतकंच नव्हे तर भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते पाळलं नाही असंही या सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे। शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत असा दावा सुद्धा करण्यात आलाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बनवलं नाही म्हणून एकनाथ शिंदे खचलेत, कोलमडलेत मनानं असं सुद्धा म्हटलं आहे। सामनाच्या रोखठोकमध्ये हा दावा करण्यात आलेला आहे। गंभीर स्वरूपाचा हा दावा आहे। या सगळ्या आरोपांबाबत भाजपचे नेते मंत्री नितेश राणेंनी तर प्रतिक्रिया दिली, पण शिवसेनेचे नेते मंत्री यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि आता आपल्याबरोबर खासदार नरेश मस्के जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। नरेशजी, गंभीर दावा सामनाच्या रोखठोकमध्ये करण्यात आलाय, तुमची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्री बनवलं गेलं नाही एकनाथ शिंदेंना म्हणून ते मनाने कोलमडलेत असं म्हणतायत सामनाच्या रोखठोकमध्ये, तुम्ही सहमत आहात? मुख्यमंत्री केलं नाही म्हणून मनाने कोलमडले आहेत अशा पद्धतीचं जे लिखाण सामनाने जे केलेलं आहे मुळात, ते आम्ही जी महायुती केली होती ती कुठल्या पदाकरता आम्हाला म्हणून केली नव्हती, तर जी विचारांची युती होती, हिंदुत्वाच्या विचारांची युती होती। मुख्यमंत्री केलं नाही किंवा करत नव्हते म्हणून काँग्रेसशी संघ ज्यांनी जोडला, त्यांनी सोनिया गांधींच्या उंबरड्याच्या बाहेर जाऊन जे बसले, ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडले, बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता ज्यांना लाज वाटत होती, त्यांनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये। आपण आधी आपलं झाकून पाहावं आणि मग दुसऱ्याचं वाकून पाहावं। नरेशजी, अजून एक मोठा दावा आपण पाहावी, क्षमा करा, पण अजून एक मोठा दावा असा करण्यात आलाय रोखठोकमध्ये की शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत, हे खरं आहे? काय गरज आहे शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप होण्याची? काय गरज काय आहे शिवसेनेच्या नेत्यांची फोन? नेते राहिलेत कोण? नेते कोण आहेत की त्यांचे फोन टॅप करायला पाहिजेत? कोण नेते आहेत? नावं सांगावी त्यांनी की ह्या नेत्यांचे फोन टॅप होतात। नाही, तुमच्या शिवसेनेच्या नेत्यांची। आमच्या कशाला नेत्यांचे फोन टॅप होणार आहेत? आमच्या नेत्यांचे फोन टॅप कशासाठी होणार आहेत? तसा दावा आमच्या नेत्यांचे फोन टॅप होत असेल त्याची काळजी सामन्याला कशाला हवी आहे? आम्ही बघू आम्ही काय करायचं आमचं ते। पण नरेशजी, असं वाटतं की शिवसेना आणि भाजपमध्ये काही थोडी जर नाराजी असेल तर त्यामुळे विरोधक बोलतायत हे सगळं? हे बघा, सत्तेपासून दूर गेल्यामुळे सत्ता यांच्या जवळ राहणार नाही हे त्यांना माहिती आहे, पुन्हा कधीच येणार नाही
म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांच्या नावाने हम्म, शिमगा करत होते, वैयक्तिक टीका करत होते, हो, त्यांना आतमध्ये टाकण्याची भाषा करत होते, प्रयत्न करत होते, हम्म, त्यांचे फोन टॅप करत होते, त्यांच्या दाराशी जाऊन बसलेत कटोरा घेऊन, यानं त्या कारणाने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. हम्म. यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे, यांनी आमच्यावर कशाला टीका करावी? पण असाही एक शेवटचाच प्रश्न विचारते. केवळ मीडियामध्ये कायम राहावं हम्म, हम्म. याकरता हे सगळे प्रयत्न आहेत. सामना तेवढ्याच उपयोगाचा आहे. तुम्ही सामनाचा खप, पूर्वीचा खप आणि आताचा खप, बर बर याची आकडेवारी एक तुम्ही शेवटचा पहा, नरेशजी मग तुम्हाला प्रश्न कळेल. विचारते. सामन्यामध्ये काही म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये फडणवीसांच्या कामाचं कौतुक झालं, आता एकनाथ शिंदेंवर टीका होते आहे आणि दावा आज असा होतोय की भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पाळलं नाही. हे खरं आहे? नाही, ती काही कल्पना मला नाहीये. तर नेत्यांना हा विषय माहिती की कमिटमेंट केली होती नव्हती, हा वरच्या मोठ्या नेत्यांचा विषय आहे. त्याच्यामुळे मला या संदर्भात काही माहिती नाही. नक्की नक्की. नरेशजी धन्यवाद, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आपण त्याबद्दल. खासदार नरेश मस्के आपल्या सोबत होते आणि त्यांनी हे सगळे सामन्यातल्या रोखठोकमध्ये केलेले दावे फेटाळलेले आहेत.